मुंबईत सध्या गुलाबी थंडीची चाहूल लागलेली आहे। तापमान 16.8 अंश सेल्सिअसवर पोहोचलेलं आहे। मी सध्या मुंबईच्या बँड्रा बीकेसी परिसरामध्ये आहे आणि इथली जर स्कायलाईन पाहिली तर आपल्या लक्षात येईल की मुंबईमध्ये तापमानामध्ये घट होते आणि धुक्यांची चादर संपूर्ण मुंबईवर पसरलेली आहे। वातावरण धुरकट झालेलं आहे आणि दृश्यमानता सुद्धा काही प्रमाणामध्ये कमी झालेली आहे। या पूर्वी 2016 मध्ये नोव्हेंबरमध्ये 16.30 अंश सेल्सिअस हे सर्वात कमी तापमान नोंदवलं गेलं। 28 आणि 29 नोव्हेंबरच्या दरम्यान सुद्धा तापमानात आणखी जास्त घट होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। दिवसभराचं तापमान सरासरीपेक्षा कमी असल्याने मुंबईकरांसाठी दुपारही आल्हाददायक ठरते। आजही मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33 अंश आणि 17 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। उत्तर दिशेच्या थंड वाऱ्यांमुळे थंडी वेळी आधीच पोहोचली आहे। 28-29 नोव्हेंबर नंतर तापमानात किंचित वाढ होईल, पण हवामान आल्हाददायक राहणार आहे। आपण पाहिलं की मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी थंडीचा अनुभव घेताना सुद्धा मुंबईकर सध्या पाहायला मिळतात आणि त्यामुळे गुलाबी थंडी एन्जॉय करताना मुंबईकर धन्य समजतात स्वतःला। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।